नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक विशेष दान, जे केवळ धार्मिक नसून आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे। गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान, भक्ती, गुरूंचा सन्मान आणि परंपरेचे स्मरण। पण या दिवशी एक विशेष देवी आहे जिने आपल्याला अन्न, समाधान आणि स्थैर्य दिले। ती देवी म्हणजे आहे अन्नपूर्णा देवी। आज तुम्हाला सांगणार आहे की अन्नपूर्णा देवीला तांदूळ दान केल्याने काय होतं, हे कसं करावं, या मागचं विज्ञान काय आहे आणि याचं शास्त्रात काय स्थान आहे। अन्नपूर्णा देवी ही पार्वतीची एक शक्ती स्वरूप आहे। शिव आणि पार्वतीमधील एक कथा आहे। शिव म्हणाले की या जगात सर्व काही माया आहे, मग अन्नही माया आहे। पार्वतीला हे पटले नाही आणि तिने अन्न देणं बंद केलं। तेव्हा सर्व जगात उपासमार झाली, लोक उपाशी राहू लागले। शिवांनी आपली चूक मान्य केली आणि पार्वतीच्या चरणी नतमस्तक झाले। तेव्हा पार्वती अन्नपूर्णा देवी स्वरूपात प्रकट झाली आणि पुन्हा अन्न वाटू लागली। म्हणूनच अन्नपूर्णा देवी हे अन्न, कृपा आणि समाधानाचं मूर्त स्वरूप आहे। गुरुपौर्णिमा ही केवळ गुरूंना वंदन करण्याचा दिवस नाही, तर पवित्र कर्म करण्याचाही दिवस आहे। गुरु म्हणजे ज्यांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेलं आणि अन्नपूर्णा देवी म्हणजे जी आपल्याला जीवनात उपजीविकेचा प्रकाश देते। या दिवशी तांदूळ दान करणं हे अत्यंत पुण्याचं समजलं जातं। शास्त्रांनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुद्ध तांदूळ अन्नपूर्णा देवी समोर अर्पण करून ते गरजू लोकांना दान केल्यास घरातील अन्न संकट दूर होतं, गरिबीतून सुटका होते, लक्ष्मी आणि अन्न दोन्ही स्थिर होतात आणि महत्त्वाचं म्हणजे मनाला समाधान मिळतं। गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करून अन्नपूर्णा देवीची प्रतिमा किंवा मूर्तीसमोर दीप लावा। देवीसमोर शुद्ध पांढरे तांदूळ ठेवून हा मंत्र म्हणावा। अन्नपूर्णै सदा पूर्णै शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षाम देही च पार्वती। या तांदळाला हळद कुंकू लावा आणि मनोभावी देवीला अर्पण करा। नंतर हे तांदूळ गरजू, गरीब, अन्नछत्र, मंदिर किंवा वृद्धाश्रम यांना दान करा। तांदूळ या सात्विक अन्न मानला जातो। जिथे तांदूळ असतो तिथे लक्ष्मीचं आणि अन्नपूर्णेचा वास असतो। तांदूळात जलतत्व आणि शांत ऊर्जा असते, ज्यामुळे घरात नकारात्मकता कमी होते। अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते, कारण अन्न देणं म्हणजे जीवाला पोषण देणं। एका आजीबाईची गोष्ट आहे। दरवर्षी गुरुपौर्णिमेला त्या 1 किलो तांदूळ देवीला अर्पण करत आणि गरजूंना दान करत। त्यांच्या घरी कधीही अन्नाची टंचाई झाली नाही। त्या म्हणायच्या, दिवशी 2 वेळचं जेवण मिळतं हेच खरं भाग्य आहे। हे उदाहरण आपल्या सगळ्यांना आहे। थोडं द्या, पण मनापासून द्या। गुरुपौर्णिमा हा दिवस आहे आपल्याला ज्ञान आणि अन्न याची खरी कदर करून त्या स्रोतांना वंदन करण्याचा। गुरूंना वाकून नमस्कार करा, अन्नपूर्णा देवीला मनोभावे अर्पण करा आणि एक छोटं तांदूळाचं दान गरजूंसाठी करा। ज्याच्या घरात अन्न आहे त्याने त्याला गुरुदक्षिणा समजून वाटावं आणि ज्याच्या घरात नाही त्याच्या तोंडावर हसू फुलावं। गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा। आपलं जीवन अन्न, ज्ञान आणि शांतीने भरून जावे। धन्यवाद।